आली की ठाण्यामध्ये होल्डिंग लागले. एकही होल्डिंग बुक नाही. सर्व 500च्या 500 जेवढे होल्डिंग्स आहेत ते एकाच पार्टीने त्या ठिकाणी बुक करून ठेवले. मला तेव्हा 2014ची आठवण आली. 2014ला मी इलेक्शन त्यावेळेला लढलं होतं. त्यावेळेला तीच परिस्थिती या मीरा भाईंदरमध्ये सुद्धा होती. एकही होल्डिंग लावायला मिळालं नाही. तर हे सर्व त्यांची दादागिरी, त्यांचं हे सर्व चालू आहे. आज तुम्ही बघितलं असेल कित्येक लोकांवरती, कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस दाखल जातात. त्यांच्यावरती तुम्ही इकडे या, नाही तर तुम्हाला हे मीरा भाईंदरमध्ये कमी आहे पण आमच्या ठाण्यामध्ये जास्त आहे. आज तुम्ही बघितलं असेल की शेवटी तो मुख्यमंत्री जे आहेत ते तिथेच राहतात आणि त्याही परिस्थितीमध्ये आम्ही काम करतो. म्हणजे तुम्हाला पण ते सर्व माहिती आहे. सर्व पत्रकारांना कुठली गोष्ट लपून राहिली जात नाही. तुमच्याकडे सर्व सोर्सेस असतात. परंतु आज जी परिस्थिती या ठाण्यामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये आहे, एकदम भयानक परिस्थिती आहे साहेब. कोण याच्यापुढे कोणी चांगले व्यक्ती या राजकारणामध्ये येऊ शकत नाही कारण ही परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे. आता आम्ही पण सुद्धा आता मला या राजकारणामध्ये जवळजवळ 35 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून कंटिन्युअसली काम करते. हे मला 40 वर्ष झाली त्या राजकारणामध्ये, पण 35 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून, म्हणजे 4 वेळा नगरसेवक, त्यानंतर महापौर, त्यानंतर आमदार आणि 2दा खासदार. पण अशी परिस्थिती जी आहे ती गेल्या 7-8 वर्षात मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये बघितली नसेल. मला वाटतं मुझफ्फर साहेब पण सत्ताधारी पक्षामध्ये कितीतरी वर्ष काम करतात. ही परिस्थिती तुमच्या घरापर्यंत कोण आतापर्यंत पोचत नव्हते की तुम्ही काय खायचं, तुम्ही काय झोपायचं, काय कपडे घालायचे, काय कुठे जायला पाहिजे, कुठे नाही, इथपर्यंत बंधनं यायला लागली. ते चांगलं नाही कारण शेवटी आपला हा हिंदुस्थान जो आहे ते सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन बरोबर जाणार आहे. आतापर्यंत हे कधीच आपल्याला आपली जात पण माहिती नव्हती की कोण आपण आहोत. परंतु आपण सर्व एकमेकाला धरून कुठलंही समाजकार्य आपण करत होतो. पण आता एवढं गलिच्छ राजकारण झालेलं आहे तर चांगली व्यक्तीसुद्धा या राजकारणामध्ये म्हणजे यायला मागत नाहीत. आम्ही तर म्हणतो राजकारणात चांगली लोक आली पाहिजेत, परंतु दुर्दैव आहे. आणि शेवटी आम्ही लढतोय साहेब. आज मी ज्या ठाण्यामधून येतोय, आता ते कित्येक लोकांना माहीत असेल नसेल, पण स्ट्रगल करून आम्ही हे सर्व उभे राहिलेलो आहे साहेब. हा लढा देणं एवढं साधा गोष्ट नाही. आज यांच्याशी लढा देणं साहेब, आमचे प्रत्येक कार्यकर्ते, आमची कार्यालय ताब्यात घेतलेली आहे. आमचं सर्व कार्यकर्त्यांना खोट्या केसेस टाकलेले आहेत. 80 वर्षाच्या माणसावरती केसेस टाकले साहेब. तो फक्त त्या शिवाजी पार्कच्या मिटिंगला गेला म्हणून. काय कुठल्या आपण ह्याच्यामध्ये आहोत. ती परिस्थिती बदलण्याची आता ही वेळ आलेली आहे आणि ती वेळ जर आपण सर्वांनी मिळून जर त्यामध्ये आपण सामील झालो तर आणि तरच हे बदलू शकते साहेब. हे कुठली एक पार्टी किंवा एक आहे, परंतु एक चांगलं आहे की ह्या निमित्ताने सर्व लोक आता एकत्र आलेले आहेत की ह्या गोष्टीचा कुठेतरी एकदा एंड झाला पाहिजे. आणि ते मला वाटतं आपण मतदानाच्या द्वारे आपण ते करू शकतो. नरेश मस्के जी का कहना है कि राजन विचारे जी को जिताने वाले लोग सब हमारे पास हैं. आपका क्या जवाब है? देखो, राजन विचारे का प्रचार करने के लिए नरेश मस्के 8 साल पहले भी था ना, तभी सोया था क्या? 8 साल वो मेरा ही गुणगान गाता था. मेरे पास अभी कोई वीडियो है. देखो नरेश मस्के क्या चीज़ है ना. आप मीरा भाईंदर में रहते, मैं थाना में कई सालों से काम करता है. वो तो आपको मालूम नहीं, थाना के पत्रकारों को पूछो कि वो चीज़ क्या है. ठीक है, चलो वो लोग भी मतलब मेरा कार्यकाल 8 साल का है सांसद का, तो 8 साल से मतलब आप मेरे साथ में थे ना. 2.5 साल ही साइड में गए ना. मतलब 2014 के इलेक्शन में भी वो मेरा ही प्रचार करते रहे और 2019 का भी प्रचार करते रहे. अभी ये तो ठीक है, चलो आपको भी समझ में आए सब कुछ. विचारे साहब, 2 सवाल है मेरे. एक पहले ये सवाल के 2 दिन पहले जो रैली निकली थी शिंदे गुट की, तो उसमें नरेश मस्के जो है उनका मानना था कि वो 4 लाख से अधिक वोट से जीत हासिल करेंगे. एक और दूसरा ये कि आप 10 साल सांसद रहे और आपने कोई भी निधि नहीं लाया, आपने किसी प्रकार का विकास नहीं किया, सिर्फ आपने महानगर पालिका के कामों का श्रेय लिया. मेरे ख्याल से मेरा जो आवाज़ है, पुस्तक है, काम किया है. सांसद का काम क्या रहता है, केंद्र सरकार है, राज्य सरकार है, कॉरपोरेशन है, ये तीनों जो ये है उनके माध्यम से वो काम करने का. एमपी फंड है तो एमपी फंड जाता है, लेकिन केंद्र की मतलब सांसद का काम क्या है, रेलवे स्टेशन है या तुम्हारे सेंट्रल की जो भी योजना है वो काम है, या बाकी की योजना है. जैसे कि अभी मेरा रोड स्टेशन है, पहले 10 साल पहले क्या था,
अभी वो मीरा रोड स्टेशन आपने देखा होगा कि उसमें कितना डेवलपमेंट हो रहा है। जैसे अपना जो बोरोली वाला जो है फर्स्ट डेक पे अपन वो पूरा ये जो एरिया जो है वो अपन वहाँ पे कर रहे हैं। तो वो एक मीरा रोड स्टेशन है, तुम्हारा भाईंदर स्टेशन है। अभी परसों के दिन वो लिफ्ट चालू होगी बालाजी नगर की। अभी दूसरा भी जो एक्सीलेटर का काम था वो भी अभी मेरे ख्याल से चालू हो गया। तो ऐसे सब सुविधा देने का काम सेंट्रल के माध्यम से वो उसका ये है। अभी देखो तुम्हारा जो पानी यहाँ की जो सूर्या धरण की डैम की जो पानी का मीरा भाईंदर को पानी लाना है, तो उसकी जो योजना है अपन नारियल फोड़ लेते, लेकिन उसके पीछे जो काम करने का है उसमें जो सिस्टम में अड़चन है। जैसे कि फॉरेस्ट का वो जो पाइपलाइन आती है वो फॉरेस्ट के लैंड से आते हैं, कोई प्राइवेट लैंड है तो वो एक्वायर करना, वो उसके है कि कोई जगह पे तुम्हारे पेड़ आते हैं उसका एनओसी लेना, CRZ है, MCZM है, फॉरेस्ट है, ये सब एग्जीक्यूशन करके उसको सैंक्शन करके फिर वो काम चालू करने के। जैसे कि वर्सोवा ब्रिज है, वर्सोवा ब्रिज में भी ऐसा ही नारियल फोड़ लिया अपन इलेक्शन के टाइम में, लेकिन उसका जो एनओसी लेने का था वो एनओसी लिया ही नहीं। 2 साल तो मेरे को उसके एनओसी के पीछे भागना पड़ा। फिर उसके बाद में वो उसका परमिशन लेके अभी वो वर्सोवा 4 लाख वोटों के मार्जिन से जीतेंगे। 4 लाख वोटों के मार्जिन से वो जीत हासिल करेंगे, ऐसा उनका दावा है। आप क्या कहेंगे? देखेंगे ना, देखेंगे, जनता सामने वो तय करेगी कितने लाखों वोटों से जीतेंगे।